नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ब्लॉग्स विथ प्रतीक्षामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आजची सफर हे आपल्या हिंदू धर्मातील 4 धाम तीर्थक्षेत्रांपैकी जगन्नाथ मंदिर पुरी येथील आहे। जगन्नाथ मंदिर ओडिसा राज्यातील पुरी शहरात स्थित आहे। या मंदिरामध्ये श्री जगन्नाथ, श्री बलभद्र, देवी सुभद्रा आणि सुदर्शन यांच्या लाकडी मूर्ती आहेत। अचानक प्लॅन ठरल्यामुळे आम्ही तत्काल तिकीट काढली। याचा खर्च प्रत्येकी 280 रुपये स्लीपर क्लासचा, थर्ड AC 755 रुपये आणि सेकंड AC साठी 1070 रुपये। ही ट्रेन वायझॅग स्टेशनपासून पहाटे 5 वाजता निघाली होती। ट्रेनचा रूट चेंज झाल्यामुळे ठराविक वेळेपेक्षा 1 तास उशिराने आम्ही तिथे पोहोचलो। इथे समोर हे जे सेंटर आहे ते जगन्नाथ टेम्पलबद्दल संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करता। प्लॅटफॉर्म बाहेर बरीच गर्दी पाहायला मिळाली। ही गर्दीसाठी तर कुणी रूम न मिळाल्यामुळे बाहेर राहणाऱ्या लोकांसाठी होती। प्लॅटफॉर्म बाहेर आल्यानंतर समोरच इथे रिक्षा स्टँड आहे। या रिक्षा स्टॉपवर आम्हाला आलेला अनुभव म्हणजे इथे थोडी प्राइस जास्त वाटली, कारण इथे जगन्नाथ मंदिर हे रेल्वे स्टेशनपासून अंदाजे 3 ते 3.5 किलोमीटर अंतरावरती आहे। पण आपल्यासाठी हॉटेलसुद्धा शोधून देण्यासाठी हे रिक्षावाले हेल्प करतात, म्हणून थोडं जास्त प्राइस आकारण्यात येते। पण इथे तुम्ही भावताल देखील करू शकता। आम्ही हॉटेल बघण्यासाठी आणि मंदिरापर्यंत सोडण्यासाठी 100 रुपये इथे दिलेले आहेत। रिक्षा चालकाने आम्हाला इथे थोडीफार माहिती सांगितली आणि यानंतर आम्हाला ते डायरेक्ट एका मठात घेऊन गेले। त्यांचं असं म्हणणं होतं की हॉटेलपेक्षा आधी तुम्ही मठ जाऊन पाहावं, कारण की हॉटेल आणि मठमध्ये तुम्हाला फरक जाणवणार नाही। त्यासाठी आम्ही या मठात गेलो होतो। त्या मठाचं नाव गोपीनाथ मठ। या मठामध्ये एका रूमसाठी आम्हाला 1000 रुपये आकारण्यात आले। सायंकाळी 5 वाजल्यापासून नेक्स्ट डे मॉर्निंग 8 वाजेपर्यंत ही आम्ही रूम घेतली होती आणि 1000 रुपयात ही एकदम अफोर्डेबल रूम वाटली आम्हाला, कारण ही फर्स्ट फ्लोअरवरतीच होती आणि डबल मास्टर बेड होता विथ अटॅच बाथरूम। आणि जर तुम्हाला AC हवी असेल तर ते तुम्हाला AC देखील देतात, पण त्याच्यासाठीचे वेगळे चार्जेस आकारण्यात येतात। आम्ही ही फक्त रूम घेतली होती कारण की वातावरण असं नव्हतं की ACची गरज असावी, म्हणून आम्हाला ही रूम परवडली। रूम मिळाल्यानंतर आम्ही दर्शनासाठी निघालो। हेच ते मंदिर ज्याच्यासाठी कालपासून अट्टाहास आमचा चालला होता पाहण्यासाठी, कारण की इथे येणं स्वतःला नशीबवान समजण्या इतकंच होतं। इथे संध्याकाळी 5च्या सुमारे चुनरा सेवा म्हणून एक सोहळा करण्यात येतो। हा सोहळा म्हणजे इथला ध्वज बदलणे। हा ध्वज मंदिरावर 214 फूट उंचावर आहे। हा ध्वज भगवान विष्णू यांच्या सुदर्शन चक्राला दर्शवतो। असं मानलं जातं की हे हवेच्या विरुद्ध दिशेला उडते। हा सोहळा स्वतः डोळ्यांनी पाहणं म्हणजे अगदी अंगावर शहारे आणण्यासारखा होता, कारण हा इतका उंच ध्वज चेंज करताना इथले पुजारी कोणतेही सेफ्टी बेल्टचा वापर करत नाहीत। हा ध्वज दररोज बदलला जातो। दर्शनास जाताना आतमध्ये मोबाईल फोन किंवा इतर कोणतेही वस्तू आपल्यासोबत नसावेत, कारण इथे तसं अलाउड नाही आहे। आणि मंदिरासमोरच याची उत्तम सोय देखील केलेली आहे। इथे तुम्ही आपले चप्पल आणि फोन, आपल्या बॅग्स हे सुद्धा ठेवू शकता आणि त्याचे चार्जेस अगदी नॉमिनल आहेत।
दर्शन झाल्यानंतर तुम्ही मंदिराबाहेरच खूप छान शॉपिंग करू शकता, कारण इथे जगन्नाथ भगवानांची मूर्ती, फोटो फ्रेम आणि इतर काही शोच्या डेकॉरच्या वस्तू तुम्हाला मिळतील. थोडी शॉपिंग आणि इथेच थोडंसं जेवण झाल्यानंतर आम्ही रूमकडे वळालो, कारण नेक्स्ट डेला आम्हाला कोणार्कला जायचं होतं. मंदिराजवळच ही गव्हर्नमेंटची एक ही बस आहे. ही जी बस आहे ती तुम्हाला रेल्वे स्टेशन आणि बस स्टॉपपर्यंत प्रत्येकी 10 रुपयात पोहोचवते. इथे एक स्वीट डिश खूप फेमस आहे, छेनापोडा. ती ट्राय करून आम्ही कोणार्कच्या दिशेने निघालो. इथे जे बस स्टॉप आहे इथे तुम्हाला गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटच्या देखील बस मिळतील. ते डायरेक्ट तुम्हाला कोणार्कमध्ये येऊन पोहोचवते. तेराव्या दशकात बांधलेलं हे एक हिंदू मंदिर आहे. याची निर्मिती राजा नरसिंह देव यांद्वारे केलेली आहे. हे मंदिर ओडिसातील कोणार्क या गावात आहे. पुरीपासून 35 किलोमीटर अंतरावरती आहे. प्रचंड आकाराची 12 चाके असलेली सूर्यरथ आणि त्याला जोडलेले 7 घोडे अशी या मंदिराची कल्पना आहे. वायझॅगसाठीची ट्रेन संध्याकाळी 6 वाजता असल्यामुळे मंदिर पाहिल्यानंतर आम्ही पुन्हा पुरीच्या दिशेने निघालो. पुरीत गेल्यानंतर जेवणासाठी द दालमा रेस्टॉरंट ह्या रेस्टॉरंटला भेट दिली. यांच्या मेन्यू कार्डमध्ये बरेच ऑप्शन होते, पण इथला फेमस असलेला पखाला भात हा मी ट्राय केला. पखाला भात म्हणजे माझ्या समजण्यात आलेला म्हणजे ताक, भात आणि त्याच्यासोबत व्हरायटीमध्ये खूप साऱ्या भाज्या. खायला अगदी सिंपल आणि साधा. प्रवासात असं जेवण केलं तर अजिबात हानी होणार नाही. यानंतर आम्ही वायझॅगच्या दिशेने निघालो. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका आणि पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये आपण भेटूच. पण तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा आणि नेहमी हसत आनंदी जीवन जगा. धन्यवाद.